जलगांव रेलवे स्टेशन परिसर में उस समय हड़कंप मच गया जब रेलवे पुलिस थाने के सामने खड़ी एक लावारिस कार से लगातार बीप की आवाज़ सुनाई दी। सुरक्षा एजेंसियों ने तुरंत मामले को गंभीरता से लिया और बम निरोधक दस्ते को जांच के लिए मौके पर बुलाया गया। बताया जा रहा है कि यह कार पिछले 3 दिनों से रेलवे थाना परिसर के सामने खड़ी थी, लेकिन किसी ने उस पर खासा ध्यान नहीं दिया। आज सुबह कार से आ रही लगातार बीप की आवाज़ ने संदेह को और गहरा कर दिया, जिसके बाद रेलवे पुलिस ने तत्काल सुरक्षा व्यवस्था कड़ी कर दी। बम निरोधक दस्ते ने कार की बारीकी से जांच शुरू कर दी है। फिलहाल कार के मालिक की तलाश की जा रही है और ये पता लगाने की कोशिश की जा रही है कि कार वहां इतनी देर से क्यों खड़ी थी और बीप की आवाज़ किस वजह से आ रही थी। इस पूरे घटनाक्रम के कारण स्टेशन परिसर में कुछ समय के लिए अफरा तफरी का माहौल रहा। हालांकि स्थिति फिलहाल नियंत्रण में है और जांच जारी है। बरोबर आहे। रेल्वे स्टेशनला जी कार आता आपण पाहत आहात MH12 SF 1680 ही जी उभी आहे, ही कार एक महिला कॉन्स्टेबल आहेत ज्योती सुरेश साळुंके, ज्या जळगाव तालुका पोलीस स्टेशनला नेमणुकीचं आहेत. त्यांनी ही कार 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी पार्क करून त्या मुंबईला गेलेल्या आहेत कामानिमित्त. तर तो जो आवाज येत होता त्या कारच्या मेकॅनिझममध्ये काही डिफॉल्ट झाल्याने त्याचं इंडिकेशनचा प्रॉब्लेम होऊन त्या इंडिकेशनचं ते आवाज येत होता. बरोबर आहे. संशय आल्याने बॉम्बशोधक पथकालाही बोलवलं होतं, कारण सद्यस्थितीचं जे परिस्थिती पाहता काही धोका होऊ नये नागरिकांच्या जीविताला वगैरे, त्या दृष्टीने बॉम्बशोधक पथकामार्फतही त्याची पाहणी करण्यात आलेली आहे. खात्री आणती त्यामध्ये अन्य काही आक्षेपार्ह नाही असं आढळून आलेलं आहे. जनतेला एकच आव्हान आहे की पॅनिक होऊ नका. ही जी घटना आहे ही मेकॅनिझम फॉल्ट आहे आणि याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही परिस्थिती नाही. आपल्याकडं असे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण कमीत कमी सदर घटनेची माहिती पोलिसांना आणि संबंधित विभागाला द्यावी, नियंत्रण कक्ष वगैरे किंवा इतरांना, जेणेकरून त्याचं त्वरित आत्ता ज्या प्रकारे पाठपुरावा करून त्याचं जे खरं खोटं करण्यात आलं ते खरं खोटं करण्यात येईल. कार चालकाने इथे नो पार्किंगमध्ये उभी केलेली आहे, त्या दृष्टीने GRP वाले त्यांच्यावर कारवाई करतील.